मी सांगितलं ना, आयुष्याचं लाईफ हे खूप कमी आहे. ज्याला कळलं आनंद घ्यायला आणि द्यायला ना तेवढंच करा. आनंद देण्याचा प्रयत्न करा. आनंद आपल्याला आपोआप मिळतो. पण तो देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, ज्याने कोणी आपल्यावरती आघात केले, नाही केले, काय विसरून जा. विसरून जा अजिबात. आजपासूनच विसरून जा की ते काय होते नव्हते, काय असेल ते असून ते आपण चांगलंच करायचं. कारण चांगलं करण्यासाठी देवाने तुम्हाला जर वेळ दिलेली आहे तर त्या वेळेचा सदुपयोग करा, एवढं मात्र नक्की सांगू इच्छितो. सदुपयोग करा. आणि त्यामुळे आपण जे काय माझ्या नावाने माझी विनंती आहे की तुमच्या नावाने करतो करा म्हटलं, त्या नावाला कुठेही गालबोट लागणार नाही. चांगलं काम करा. लोकांनी वाहवा केली पाहिजे. नमस्कार, मी अतुल जैन. आपला अतुल आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत मातोश्री क्लबमध्ये. या ठिकाणी एक भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. श्री रवींद्र दत्ताराम वायकर प्रतिष्ठानचं भव्य शुभारंभ होत आहे. ज्या पद्धतीने रवींद्र वायकरजी हे खासदार झाल्यानंतर आज केंद्रामध्ये लोकांचे प्रश्न उचलताना आपल्याला दिसत आहेत, त्याच पद्धतीने यापुढे त्यांची टीम जी आहे ती एक विशेष कार्य करणार आहे. आणि त्यांची ही टीम श्री रवींद्र दत्ताराम वायकर या संस्थेमध्ये हे काम करत आपल्या कामाचा एक मोठा आराखडा तयार करणार आहेत. आणि समाजसेवेचं एक मोठं चित्र या ठिकाणी आपल्याला दिसेल. ज्या पद्धतीने समाजात अनेक कामं असतात, पण त्या ठिकाणी रवींद्र वायकर साहेब ज्या ठिकाणी पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी ही त्यांची टीम ही आज काम करणार आहे. आणि लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून झाले त्यासाठी जोरदार कारण एका वेगळ्या परिस्थितीमधून आपण पुढे जात असतात की ज्याला राजकीय क्षेत्रात काम करत असं वाटत नाही, परंतु सामाजिक क्षेत्रात ही काही मंडळी काम करण्याच्या अपेक्षेने या ठिकाणी येत असतात. त्याला एक चांगलं व्यासपीठ निर्माण व्हावं, एक चांगला व्यक्ती आधार म्हणून असावा, म्हणून ही मंडळी सातत्याने प्रयत्न करत असतात. यामध्ये मी खरोखरच प्रसाद खोत बाबू, मूर्ती जरी छोटी असली कार्यरत खरोखर मान आहे आज तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये. कारण मंडळी कसं आहे, मंडळ स्थापन करणं सोपं असतं, परंतु ते टिकवणे ही एक कला असते. आणि गेल्या साधारण 2-3 महिन्यामध्ये या सगळ्या मंडळींचं बाबू खोत त्यांचे सर्व मित्रवर्ग एवढे प्रयत्न प्रामाणिकपणे करतायत की खरोखर त्याला सॅल्यूट केलं पाहिजे. आणि या त्याच्या प्रयत्नाला खऱ्या अर्थाने आजपासून यश आलं असं मी समजेल. कारण तुमच्यासारखी चांगली मंडळी ही सामाजिक क्षेत्रात काम करू पाहत आहेत, एक वेगळ्या राजकीय व्यासपीठापासून दूर. म्हणून आज आपण या ठिकाणी माननीय वायकर साहेबांचे फॅन म्हणून आपण एक रवींद्र दत्ताराम वायकर प्रतिष्ठान या नावाची आपण एक नवीन संस्था, जी रजिस्टर्ड संस्था, जी सामाजिक, शैक्षणिक आणि सगळ्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ती काम करेल, राजकीय क्षेत्रात देखील ते काम करेल, परंतु राजकीय व्यासपीठ नसेल, अशी मंडळी आज आपण एकत्र करून या बॅनर खाली आपण एकत्र येणार आहोत. आणि या सुंदर या प्रवासाची खरोखरच सुंदर प्रवासाची सुरुवात आपण आजपर्यंत करणार आहोत. माननीय वायकर साहेब आहेत, वैदी आहे, हे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय गुरुजी पटेल साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी या संपूर्ण कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यापूर्वी, या संपूर्ण संस्थेचं आपण उद्घाटन करण्यापूर्वी बाबू प्रसाद खोत मी यांना विनंती करेन की त्यांनी कृपया आपला संबोधित करा. सर्वप्रथम सर्वांचे इथे मनपूर्वक आभार आणि सर्वांचं सुस्वागत. मुळात अनिल मस्कर यांच्याकडे जो अनुभव आहे त्यांनी सूत्रसंचलनामध्ये तो ताबडतोब दाखवून दिलेला आहे. कारण अनिल गोराजी आज जवळजवळ 25 ते 30 वर्ष साहेबांबरोबर सांभाळले असे खंडे सगळे समर्थक साहेबांबरोबर जे आहेत. आणि अशाच कारणामुळे साहेबांना जो संघर्ष करावा लागला, साहेबांवरती जी परिस्थिती निर्माण झाली आणि त्या संघर्षातनं ज्यावेळी संकट समोर येत गेली, अक्षरशः संकटाच्या छाताडावरती पाय रोखून साहेब आपण सामना करूया हे सांगणारे आम्ही ठराविकच होतो. मुळात त्याची थीम कुठून आली, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंबरोबर आम्ही जे काम केलं, जो त्यांचा सहवास लावला, आणि अक्षरशः सांगतो आपण कोणाची कधी पर्वा केली नाही ना, त्यांना बाळगली.
आणि त्याचमुळे वायकर साहेबांबरोबर आम्ही इतकी वर्ष जे काम केले, आता थोडक्यात तुम्हाला थोडं काम पण सांगणं गरजेचं आहे. ऑलरेडी तुम्हाला उशीर झालाय, परंतु थोडा उशीर झाला तरी हरकत नाही असं माझं मत आहे. माझी साहेबांची ओळख साधारण 20-25 वर्षापूर्वीची होती. कॉर्पोरेटर असताना आम्ही स्टँडिंगला असताना साहेबांच्या गाडीतनं जायचो. साहेबांचं काम करण्याची जी पद्धत होती ना, तिथे मी त्यांच्या प्रेमात पडलो. व्यक्तीने प्रेमात पडलं तरच वेळ लागल्यासारखं काम करा, लक्षात घ्या. मुळात ज्यावेळी माझ्या इथे स्मशानभूमीत धुराचे लोण असे पसरायचे आणि वस्तीत तो धूर जायचा, मी फक्त साहेबांना एकदा आवाज दिला, साहेब म्हटलं या वस्तीत बघा आपल्याला वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे, पण या वस्तीमध्ये धुराने जो थैमान घातलाय, अक्षरशः तिथल्या लोकांना रोगराईला आपल्याला समोर जात आहे. साहेबांनी काही पर्वा नाही केली. डायरेक्ट दीक्षा म्हणून एक ही होती संस्था दिल्लीची, साहेब स्टँडिंग कमिटीला असल्यामुळे मुंबईची अफाट कामं साहेबांनी केली. ती थोडक्यात तुम्हाला सांगेन. त्यावेळेला साहेबांनी ते काम जे केलं, आज ते स्मशानभूमी तुम्ही बघताना तुम्हाला किती छान वाटत असेल. फक्त एवढंच सांगितलं की तू इथल्या 3-4 मंडळांची लेटर दे, मी काम करतो. शाळेचं ऍडमिशन असेल, सगळ्यात पहिलं माझं ऍडमिशन केलं ते आज फॉरेनला साहेब शिकतायत. सेंट झेवियरला तुम्ही पहिलं काम केलं होतं माझं ऍडमिशनचं. आणि हेमंत गोळेकर असेल माझा मित्र, त्याच्या माध्यमातून आलेलो. म्हणजे अशा एक एक छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, की त्या तुम्ही जरा बिलीव्ह कराल ना, तर खरोखर अंगावर काटा येते. आपण फक्त समाजसेवा केली, साहेबांनी 35 वर्ष सेवा केली, तरी लोक काही नावं ठेवतात. मी तुम्हाला एक मुद्दामून किस्सा सांगतो. कामं तर पहिली तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो. आज जोगेश्वरीमध्ये तुम्हाला ज्यावेळेस सुंदर उद्यानं दिसतात, अक्षरशः दुसरे नगरसेवक असते तर 1+1 40,000 रुपये वरचे द्या, 20,000 रुपये शिडीचे द्या, आणि जर सेटर लावलं तर 50,000 द्या. अक्षरशः मी कंप्लेंट पण केलेली साहेबांना, आणि मी त्या मुलाला जवळजवळ 6 महिने बांधकाम त्याचं तोडून पण ठेवलेलं, तुषार सावंत. कारण चुकाच अशा करायचे हे लोक. साहेबांना फक्त एवढंच बोललो, ज्या दिवशी तुम्ही सांगाल त्या दिवशी मी त्यांना सोडेल, पण बाकीच्याला कोणाला मी सांगितलं नाही. बाळानर तेव्हा अक्षरशः प्रभाग समिती अध्यक्ष होता, मला सांगत होता, मागे लागला होता. साहेबांना आठवत असेल, पण मी ते साहेबांना सांगितलं की तुमचा मान ठेवतो आम्ही, तुम्ही ज्या दिवशी सांगा. साहेबांना मराठी माणूस आहे बाबू, सोडून दे. सोडून दिले. पैसे कमवणं हा आपला कधी उद्देश राहिलाच नाही, कारण पैसे आज आहेत उद्या नाहीत, लक्षात घ्या. आम्ही माणसं कमवली, त्यामुळे मला फक्त 15 दिवस भेटले. त्या 15 दिवसात साहेबांना फक्त मी एवढंच बोललो की साहेब तुम्ही काळजी करू नका, आहे आपल्यात हिंमत, आहेत आपल्याकडे मुलं. जोगेश्वरी जशी मुलायला गेले तर सर्व राकट मुलं आहेत. आज आपल्याला नंतर तो हे वाढवायचं आहे पसारा, पण मी म्हटलं की पहिलं जोगेश्वरी मधून सुरुवात करू. जोगेश्वरी आईच्या कृपेने आणि त्या जगदंबेच्या कृपेने आपल्याला यश मिळालंय साहेब. वहिनीने त्या दिवशी बघितलं असेल, त्या दिवशी एक किस्सा झाला. आम्ही असं काहीच कोणाच्या सामान्य माणसांच्या कुठल्याही अडीअडचणीला उभे राहणार आहे, पण ते लोक जर मुद्दामून जर कुठेतरी आम्हाला छेडत असतील तर आम्ही त्यांना पुरून ओढू. साहेबांची सिच्युएशन नाही म्हटलं तरी द्विधा मनस्थितीत अतिशय म्हणजे शब्दात मांडता येणार नाही. 2-2.5 वर्ष त्या माणसाने आणि त्या कुटुंबाने जो त्रास सहन केलाय तो त्यांना त्यांचाच माहिती. तुम्हाला आणि मला सांगताना काय वाटत नव्हतं की साहेब असं करा, साहेब तसं करा. मुळात सांगतो त्याच वेळेला संकल्पना होती की खासदारकी साहेब लढणार नाही, पण आमदारकी तर आपल्याला 4 महिन्यांनी लढायचंय. पाडव्याच्या दिवशी साहेबांनी मला घरी बोलवलं. मी त्या घरात फक्त साहेबांना मला सगळेच होते, एवढंच सांगितलं साहेब 4 महिन्यांनी समोर जायचंय ना आपल्याला, आपण आत्ताच जाऊ. आजोबा 4 महिन्यांची परीक्षा द्यायची आपण आत्ताच दिली, आणि त्यामुळे आज साहेब खासदार होऊन दिल्लीला आपले सगळे जे प्रश्न आहेत ते दिल्लीचे जे विषय ते वेगळे असतात, स्टँडिंगचे विषय वेगळे, बीएससीचे विषय वेगळे, विधानसभेमधले विषय वेगळे. साहेबांनी लक्षात घ्या, तुम्ही या व्यक्तीकडे काय आहे ते, हे गुण ज्याला कळलं तो याचा प्रेमात पडणार, निश्चित पडणार. स्टँडिंगला असतानाचे मी कामं तुम्हाला फक्त थोडक्यात सांगतो. तुम्ही पवईला फिरायला जात असाल, म्युझिकल लाईट तिकडची पूर्ण टोटल जी साईट दिसते ना, ती साहेबांनी केली. इथले जे मी तुम्हाला गार्डन सांगितले, असे गार्डन्स दुसरीकडे कुठे आहेत का बघा.
तुम्ही दादरला गेलात तर तुम्हाला शिवाजी पार्कला जे डेव्हलपमेंट दिसते, तिथे गणपतीचं जे 1,01,111 ती जी कमान आहे, अशा असंख्य गोष्टी. त्यानंतर महाराष्ट्राचं तिथे दालन आहे महापौर बंगल्याच्या बाजूला. हे सगळं आम्ही ना स्टँडिंगला असताना साहेबांबरोबर गाडीतनं येताना आम्ही जायचो ना, तर अक्षरशः पाहणी करायचो. ते बघत असताना, ती कामं बघत असताना, अधिकाऱ्यांवरचा त्यांचा असलेला रुबाब, काम करून घेण्याची त्यांची जी कला, हे सगळं बघत असताना असं वाटायचं की आपण पण कधीतरी नगरसेवक व्हावं. निश्चित वाटायचं त्यावेळेला. पण नंतर हा पैशाचा खेळ झाला. मला साहेबांनी विचारलं, बाबू आता उभा राहतो का? मी नाही सर, 1 करोड असेल ना तर मी कॉर्पोरेशनची सीट घेईन, असं बोलायचं गाडीत. कारण खरं सांगतो, सुरेश गांगणचं ज्या वेळेला डिस्क्वालिफाय होत होतं ओबीसीचं सर्टिफिकेट, तेव्हा माझी तयारी झाली. साहेबांनी मला विचारलेलं की तू काय करतोस? माझी तयारी आहे. आणि मी बिनधास्त तयार झालो, कारण आपण त्यावेळेला पूर्ण प्रोग्राम करायचो, त्याची फाईल होती, सर्व होतं. विभाग प्रमुख फक्त विनोद घोसाळकरने थोडा खो घातला. पण साहेबांची तत्परता सांगतो, मातोश्रीमध्ये साहेब वरती बसायचे. वरती बसले होते, मिलिंद नार्वेकर येऊन फक्त साहेबांकडे गेला असेल आणि माझी एंट्री झाली. माझ्याबरोबरचे जे पदाधिकारी, माझ्याबरोबर कार्यकर्ते असायचे, कारण पहिल्यापासून आम्ही मुला घेऊनच फिरतो. तर साहेब बोलले, तुझं काय, कसं काय रे? तर बोला, आणि तो मिलिंद आत्ताच गेला. साहेबांनी तिथून मिलिंदला फोन लावला आणि रिसेप्शनला साहेब खाली उतरून आले आणि ज्या पायऱ्यांवर आम्ही उभे असतो तिथे मिलिंदला सांगितलं की हा माझा मुलगा तयारी करतोय, ह्याला तू मदत कर, अजून काय पाहिजे आम्हाला. म्हणजे असा प्रवास, अशी जी माझ्याबरोबर साहेबांनी केलेली अनेक कामं आहेत. आता मी तुम्हाला सांगायला गेलो तर आपल्याकडे दिवस कमी पडेल. पण वहिनींचं आणि त्यांच्या मुलींचं अक्षरशः एवढ्यासाठी हे करतो, धन्यवाद मानतो की कारण एक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचाच हात असतो आणि ती असते त्याची धर्मपत्नी. आणि वहिनीने ते दाखवून दिलं. मला वाटतं खटके पण उडाले असतील घरात, कारण आम्ही पण संसार केलाय, त्याच्यामुळे आम्ही हे मान्य करू शकतो. पण साहेब, वेळ कोणावर कधी कशी येईल हे सांगू शकत नाही. वेळेने आपल्याला बरंच काही शिकवलं. मला एवढंच कळतं की ज्या वेळेला आपण प्रवाहाच्या विरोधात जात असतो साहेब, ज्या वेळेला आपण प्रवाहाच्या विरोधात जात असतो, खूप त्रास असतो. पण त्या त्रासाला दुर्लक्षित करून यशस्वीपणे आपण ते ध्येय गाठण्यासाठी आपल्याला बऱ्याच अडचणी येतात. त्या अडचणींना आपण जर बघत राहिलो तर मला वाटतं आपण कधीच यशस्वी ठरणार नाही. आणि म्हणूनच मी जे करत होतो, मला माहित होतं काही लोकांच्या मनात किंतु परंतु असेल, पण मी त्याचा कधी विचार केला नाही. माझं ध्येय एवढंच होतं की रवींद्रजी वायकर साहेबांच्यासाठी मला जे करताय, त्यांच्या कुटुंबांसाठी जे काय करताय, एक अशी टीम बनवायची की त्यांना फक्त रवींद्र वायकर यांच्या कामाची आणि त्यांच्या असलेल्या कर्तृत्वाची आणि त्यांनी ज्या समाजात ज्या पद्धतीने बांधिलकी ठेवून 35 वर्ष अविरत समाजसेवा केली, त्याचा हेवा वाटून त्यांनी त्यांच्यासाठी काम केलं. अनिल मस्करजींनी मगाशी उल्लेख केला, खरोखर परिस्थिती वेगळी होती की पटकन शिवसेनेतनं तिकडे जाऊन त्या शिवसेनेत काम करायचं. म्हणजे आता ते सगळं सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. हा भाग ज्यावेळी आपण खासदारकीसाठी आपण लढायचं ठरवलं, ते त्याच्या अगोदरच पक्ष प्रवेश केला. परंतु काही लोकांना तो त्रास आहे, तर त्यांना हा प्लॅटफॉर्म ओपन आहे हे मी त्याच वेळेला ओळखलं होतं. काही लोकांचं अंतःकरण जड होत होतं की कसं काय आपण काम करायचं, कसं पुढे यायचं. तर हा प्लॅटफॉर्म म्हणून मी शक्यतो अननोन जे नवीन मुलं आहेत, ज्यांना काम करण्याची इच्छाशक्ती आहे, अनुभवी पण लागतात, म्हणून मी कदाचित इथे नाईक आहेत, साहेबांचे मित्र आहेत, माझ्या बरोबरचे, मला वाटतं ते हे गेले असतील मोरे, त्यांच्या सोसायटीत मीटिंग होती भगवान मोऱ्याने आपले. तर काही अशी मंडळी होती, त्यांच्याशी थोडंसं चर्चा करायला बरं वाटायचं. कारण प्लॅटफॉर्म बनवायचं आहे तर लोकांना असं वाटत असेल की नक्की काय चाललंय. तर नक्की एवढंच चाललंय की हे व्यक्तिमत्व हे असंच उदयाला आलेलं नाही आहे. मुळात प्रत्येकाला वाटत असेल हे मातोश्री बघून किंवा सुप्रीमो बघून किंवा साहेबांचा हा डोलारा बघून सोन्याचा चमचा घेऊन तर साहेब आले नव्हते. आपल्यासारखे सर्वसाधारण कुटुंबातले ते साहेब आहेत. मला वाटतं लालबाग परळ सारख्या ठिकाणी त्यांचा
जन्म झाला. नंतर ते कालांतराने जोगेश्वरीमध्ये श्यामनगरमध्ये एका बैठ्या चाळीत राहत होते. त्यांचंही शिक्षण महानगरपालिकेच्या शाळेमध्ये 7वी पर्यंत झाला. नंतर हरवंत गंडवी, नंतर पाटकर कॉलेज. आणि जो त्यांचा आलेख उंचावत गेला त्यासाठी त्यांचा शैक्षणिक जो हे होता, अभ्यासाचा जो हे, त्या अभ्यासाच्या जोडीमुळे ते पुढे गेले. नाहीतर इतर त्यावेळेला कितीतरी नगरसेवक झाले व आम्ही त्यांच्याबरोबर कामं केली. त्या नगरसेवकांना काहीच जमलं नाही, किंबहुना मंत्र्यांना पण काही जमलं नाही. ते रवींद्र वायकर साहेबांनी 1995 साली करून दाखवलं. याच्यासाठी काय आहे तर त्यांच्याकडे दूरदृष्टी आहे. ते 50 ते 100 वर्ष पुढचा विचार करतात की आपल्याला पुढे काय करायचंय. त्यांचं विजन मोठं आहे, त्यांच्याकडे इच्छाशक्ती आहे. मग ते अशा माणसाच्या मागे आपण ठामपणे उभं राहायचं तर ते कशी मुलं पाहिजे, प्रामाणिक. म्हणून मी तो एक प्रयत्न केला की कोणी पण या, पण प्रामाणिकपणा हा तुमच्या श्वासात आणि तुमच्या शरीरात तो भिनलेला पाहिजे. मग तुम्ही तुमचं स्वतःचं पण करिअर घडवू शकता. का तर अशी फॅमिली ज्याच्या मागे उभी राहील, फक्त लढ म्हणेल आणि म्हणेल जा मी तुझ्या मागे आहे. मला वाटतं अक्षरशः त्याच्याशिवाय जो तो धावेल ना तर मला वाटतं कोणाच्या हाताला लागणार नाही. अशी परिस्थिती साहेबांच्या बरोबर राहणाऱ्या लोकांची होईल. म्हणून मी प्रयत्न केला. आमची आता साहेब 50 गाठली. आम्ही म्हटलं नाही आपल्याला आता काय करायचं नाही, परंतु 30-35 उमेदीतली मुलं घेऊन चाललोय. कारण तेच उद्याचं भविष्य आहे आणि तेच भविष्य घडू शकतात. बोलायला गेलं तर खरं सांगतो बऱ्याच गोष्टी आहेत. एक कोकणातले असा म्हणून जास्त लक्षात घ्या, राज्यमंत्री होते साहेब, हायर एज्युकेशन, हाऊसिंग असा खूप मोठा डोलारा होता साहेब. कोकणात किती वेळ असायचे माहिती, पालकमंत्री या नात्याने शुक्रवारी साहेब तिकीट काढायचे, आम्हाला विचारायचे आणि पुन्हा रविवारी यायचे. 26 जानेवारी असेल, 15 ऑगस्ट असेल, हॉलिडे आला तर ते अजून जास्त दिवस राहायचे. अक्षरशः तुम्हाला रत्नागिरीचा जो काया पालट आणि रत्नागिरीचे उमेदवार जिंकून आले, फक्त ह्या साहेबांची किमया होती हे आम्हाला माहिती. तुम्ही लक्षात घ्या, कशेडीचा बोगदा आपल्याला 22 किलोमीटर वर आता तो झाला, पण आपल्याला घाट चढताना, घाट माथ्यावरती जाताना किंवा गणपतीत बघा तुम्ही, एसटी किंवा प्रायव्हेट गाडी जा, एवढे ऍक्सिडेंट व्हायचे. तो घाट एवढा शॉर्ट होता, साहेबांनी त्या घाटातला आज 5 मिनिटात ते अंतर आपण पार करतोय. हे कोण करू शकतो? ज्यांना काम करण्याची इच्छाशक्ती आहे, ज्यांच्याकडे विजन आहे. राजकारणात बरेच लोक आहेत हो, पण ते फक्त स्वार्थ बघतात स्वतःचा. पण ती अशी व्यक्तिमत्व आम्हाला लाभली, हेच मी माझं भाग्य समजतो. आणि त्यांनी आमच्या पाठी असाच हात ठेवला आणि फक्त म्हटलं की तू जे करतोस ते कर. ही जी प्रेरणा मला दिली. आणि त्यामध्ये प्रामुख्याने मी एक जॉब करणारा असलो तरी माझ्याबरोबरची जी मंडळी आहे त्यांनी सर्वांनी जी मेहनत घेतली साहेब कमी वेळात, मी त्यांचे ऍप्रिशिएट करतो. पण आजच्या या कार्यक्रमासाठी मला जास्त भाषण करायचं पण एक टीमच्या मागे मी खंबीर उभा आहे. शब्द दिले पासून सुरुवात केली तर पूर्ण जिल्ह्यात विस्तार करून शब्द देतो. धन्यवाद. आणि मुरजीभाई बोलले म्हणजे नक्कीच करणार, कारण आम्हाला जे जास्त मतं तितके मिळालेलं आहे ते अंधेरी विधानसभेतून मिळालं आहे, गोरेगाव मधून मिळालेलं आहे. आणि अंधेरीचे शिलेदार म्हणून आमचे खरोखरच मुरजीभाई ठिकाणी चांगलं काम करत आहेत. लोकांशी जुळलेलं नातं त्यांचं आहे, ते या खरोखरच या प्रतिष्ठानसाठी नक्कीच दिशा देणारे ठरेल. मुळात मुरजीभाईंनी आम्हाला लोकसभेसाठी अंधेरीमध्ये दहीहंडी लावायचं सांगितलंय आणि ते साहेब चीफ गेस्ट असणार आहे. आणि ते जे दहीहंडी आहे ती जशी संस्कृती जशी ठाण्याला असते त्या बरोबरीची असणार आहे. हा इथे त्यांनी शब्द दिलाय. आणि मुद्दा म्हणून मी तुम्हाला उल्लेख करतो, ज्यावेळी लोकसभेमध्ये आम्ही काम करत होतो, जोगेश्वरीमध्ये मॅडम आणि त्यांची टीम जास्त काम करत होती. बाहेर काम करत असताना आम्हाला आमचं एक अनालिसिस असायचं की कुठे कसं काम चाललंय. अंधेरीमध्ये जो आपल्याला मताधिक्याचे मिळालं आणि जो विजय झाला त्यात खरोखर या लोकांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणून यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. त्यांनी आमच्या मागे हात ठेवला आहे, परंतु त्यांनी आत्ताच आपल्याला शब्द दिला की आपण पूर्ण मुंबई जिल्ह्यामध्ये संस्थेचं नाव करू आणि
मुंबई जिल्ह्यातली लोक आपण जी तरुण मंडळी आहेत ती वायकर साहेबांसाठी कसं काम करतील याकडे मी देखील प्रामुख्याने लक्ष देतो. आज इथे आपल्या डायमंड हॉलमध्ये आपण सर्वजण इथे उपस्थित आले आहात. प्रसाद खोत आत्ताच आपण त्यांचं 2 शब्द मार्गदर्शनाचे तुम्ही सगळ्यांनी ऐकले. बोलण्यासारखं बरंच आहे, ते म्हणाले ना बरंच काही आहे बोलण्यासारखं, तसंच आमच्याकडेही बरंच काही आहे. परंतु ह्यांनी जे आता त्यांच्या नावाने आपण जे प्रतिष्ठान जे सुरू करताय त्यासाठी त्यांनी जे काय विचार केलेले आहे त्यांच्या मनामध्ये आणि त्यांना वायकर साहेबांकडून लागणारी जी काही मदत आहे ती मला असं वाटतं आम्ही सांगण्याची गरज नाही, की आम्ही त्यांच्या पाठीशी आहोतच. जसं आपण सांगतो की आम्ही कायम तुमच्या पाठीशी आहोत, तसंच आम्ही नेहमी जी काही लागेल त्यांना फक्त पुढे जायचं आहे. त्यांना सगळ्यांच्या सोबत सगळ्यांना घेऊन जायचं आहे. जितकी पण त्यांनी नवीन मंडळी आता तुमच्यामध्ये इन्व्हॉल्व केलेली आहे त्या सगळ्या मंडळांची ओळख होईलच आपली. परंतु जी काही तुम्हाला मदत लागेल कोणत्याही स्वरूपात त्या स्वरूपात त्याही मदतीला वायकर साहेब नेहमी जसे इतरांना मदत करतात तसंच आपलंच प्रतिष्ठान सगळ्या जनतेपर्यंत मॅक्सिमम लोकांपर्यंत कसं पोहोचेल हे आपण सगळ्यांनी बघायचं आणि मी त्यात इन्व्हॉल्व्ह होऊन तेवढीच तुम्हाला मदत करीन. एवढे 2 शब्द बोलून जय असते. मी एवढंच म्हणेन की हे नवीन प्रतिष्ठान आपण आता सुरू करत आहोत तर त्याचे कार्यक्रम देखील आपण राबवण्यास सुरुवात केली पाहिजे. केवळ आज आपण ओपनिंग करतोय नंतर परत 10 दिवस 15 दिवस आपण शांत राहू तर ह्या प्रतिष्ठानाला तसे काय वेग येणार नाही. कारण समाजात बरेच अनेक कार्यक्रम करण्यासारखे असतात, पण सामाजिक क्षेत्र असेल, शैक्षणिक असेल, कला असेल, तर हे आपण काही ना काही कार्यक्रम राबवत राहूया. सन्माननीय वायकर साहेब मागे आहेतच आणि मला चांगलं आठवतं की लोकमान्य कट्टा आपण एक सुरू केला होता जोगेश्वरीला माननीय वायकर साहेबांच्या माध्यमातून. विविध चांगल्या क्षेत्रातील चांगली लोक आपण त्या व्यासपीठावर आणली होती आणि तो कट्टा देखील साहेब आपण पुढे आपण नेणार आहोत. तर अशी हे केवळ राजकारणच नव्हे तर इतर क्षेत्रात देखील आपण पुढे राहावं आणि एक चांगले दूरदृष्टी असणारं व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहे आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब आपल्या सोबत आहे. ते 24 तास आपल्याला मार्गदर्शन करत आहे. तर त्यांचा निश्चितच त्यांचा आपण सोबत घेऊन आपण हे प्रतिष्ठान पुढे न्यायचं आहे. मी आजच्या दिवशी मी तर एवढं म्हणेन, मी एवढी शपथ घेईन की हे प्रतिष्ठान जास्तीत जास्त गोरगरीब लोकांपर्यंत कसं पोहोचेल किंवा या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण सामाजिक क्षेत्रात जास्तीत जास्त प्रगती कशी करू शकू आणि एक अण्णासाहेब माननीय वायकर साहेबांचं देखील त्याच्यामध्ये नाव असेल ती देखील व्यक्ती या ठिकाणी आपल्या माध्यमातून पुढे जाईल. आमच्या ह्याच अपेक्षा आहेत आणि ह्याच अपेक्षेतून आपण हे प्रतिष्ठान निर्माण केलं आहे. आज मला एकच वाक्य आठवतं स्वामी विवेकानंदांचं की लोकांची भलं करण्याची जर तुमची खरोखरच इच्छा असेल तर साक्षात परमेश्वर जरी तुमच्या विरोधात उभा राहिला तरी तो तुम्हाला अपाय करणार नाही. फक्त तुम्ही करत असलेले कार्य हे निरपेक्ष आणि निस्वार्थी बुद्धीने केलं पाहिजे. बरोबरच आज आपण अशी शपथ घेऊया की या प्रतिष्ठानची आपण स्थापना करतोय तर यामध्ये मी एक सभासद म्हणून या ठिकाणी आहे, एक कार्यकर्ता म्हणून आम्ही या प्रतिष्ठानचं काम करतोय. तर मी देखील प्रामाणिकपणे आणि निस्वार्थीपणे या प्रतिष्ठानचं काम करेन. मी पुढे जाईन. मी सन्माननीय पवन से देखील आपण आशीर्वाद घेऊया. हेलो, सबसे पहले आज मुझे यहाँ 2 शब्द बोलने का जो अवसर मिला है, मैं हमारे नवनिर्वाचित खासदार रविंद्र वायकर साहब का मैं धन्यवाद अदा करती हूँ. इसके साथ साथ सर के लिए जितना शब्द कहना है मैं निशब्द हूँ. आज तक हम भागवत पुराण महाभारत हिंदू भारत संस्कृति से हम सीखते आए हैं कि हर शुभ काम में किन्नरों का समावेश किया जाता है. आज जो यहाँ पर हमारे श्री रविंद्र दत्ताराम वायकर प्रतिष्ठान जो आज संस्था नियुक्त हुई है, रजिस्टर है, इसके शुभ काम के लिए जो हमें बुलाया गया इसके लिए मैं धन्यवाद अदा करूंगी. वह आज तक किन्नर समाज को हरदम दूर रखा गया समाज से. पहले तो हमें परिवार ने दूर किया, फिर दोस्तों ने, फिर समाज ने. हमें किसी ने अपनाया है आज तक तो आप सबके बीच में जो खासदार हैं रविंद्र वायकर साहब, उन्होंने अपनाया है. तो हम भी एक औरत के पेट से जन्म लेते हैं, न कि किसी किन्नर ने मुझे जन्म दिया है. मेरे भी माँ बाप है, भाई बहन है, सब है, लेकिन हमें कोई समझता नहीं है. मैं जब पहली बार साहब को मिली थी 2012 में, उन्होंने हर वक्त मुझे मोटिवेट किया, तू आगे बढ़, तू आगे बढ़. ऐसा कुछ नहीं होता है, ऐसा सब
सबको समान एक डिवीजन दिया गया है, कोई किसी को हम बांट नहीं सकते, किसी को बहिष्कार नहीं कर सकते। हम हर जगह जाते हैं, स्कूल कॉलेज हर जगह हमारा भेदभाव हुआ, लेकिन हमें अगर सम्मान मिला है तो यहाँ मिला है वाइकर साहब के यहाँ पे। बहुत जगह नेता है, मैं नेता को नहीं काउंट करती, क्योंकि नेता सिर्फ भाषण देता है, कोई राशन नहीं देता है। अगर हमें कोई किन्नर समाज को कोई राशन दिया है तो पहला हमारे वाइकर साहब ने दिया है। ऐसा नहीं कि खासदार जीत के आने के बाद, पहले से ही हर दिवाली हो होली हो हर जगह हमने समावेश किया। तो ऐसे इंसान के लिए हम नहीं आगे आएंगे तो कौन आएगा। हमारा किन्नर समाज पूरे उत्तर पश्चिम में जहां जहां हमारे किन्नर समाज है, हर जगह लोगों ने माउथ पब्लिसिटी किया, रविंद्र वाइकर, धनुष्य बाण, धनुष्य बाण, धनुष्य बाण। क्यों? उन्होंने हमें अपनाया। तो मैं आप लोगों से गुजारिश करूंगी, आज जो यहाँ पर हम लोग सब बैठे हैं, हमें खासदार वाइकर साहब का नाम इतना ही करना है, उनके नाम को हमें बढ़ाने की जरूरत नहीं है, उनका नाम ही काफी है। हम कहीं भी जाते हैं तो बोलते हैं अरे काम हो जाएगा आपका। आज ऐसा टाइम आया है कि हम जाते हैं तो लोग बोलते काम हो जाएगा। पहली बार हमारे किन्नर समाज का स्टॉल लगा है पूरे महाराष्ट्र मुंबई में। लोग उनकी सिर्फ कमियों को देखते हैं, अरे ये तो धंधा करते हैं, ये तो भीख मांगते हैं। अरे कभी तुमने उनको सोचा क्या ये करेंगे क्या? इतने लोग हैं, क्या कभी इनको किसी ने अपने काम वाली बाई बनाया क्या? 12वीं पास है, ग्रेजुएट है, कोई नर्स का कोर्स किया है, लेकिन क्या कर रहे, काम नहीं है तो वही करना पड़ेगा। लेकिन वाइकर साहब ने उनकी कमियों को न देखते हुए, उनको अच्छाई को देख के उनको आगे बढ़ाया। हमारे जो देश के यशस्वी लोग पंत प्रधान मोदी जी हैं, आत्मनिर्भर भारत बोलते हैं, आत्मनिर्भर बनाने के लिए वाइकर साहब ने हमारे समाज को आगे लाया। इसलिए मैं जितना भी बोलूंगी उतना शब्द कम है। हमारे समाज में जो खुशी का माहौल हुआ है सर, उस दिन लोगों ने रो दिया स्टॉल पे आके। पूरे मलाड के वहां के जो लोग हैं, जिनका दुकान है, शॉप है, सब ने आके बोला बहुत अच्छा लगा, आप लोग ये काम करने के लिए आगे आए। आपको कुछ भी तकलीफ है तो आप हमसे बोलिए। आज हमको भीख नहीं चाहिए, आप हमारा सामान खरीदिए, जो भी हम प्रोडक्ट बेच रहे हैं आप उसका पैसा दीजिए। तो इस रोड पे लाने के लिए, इस प्लेटफॉर्म पे जो बात कर रहे थे, इस प्लेटफॉर्म पे लाने के लिए वाइकर साहब ने मदद किया। मैं सबको फिर से बोलूंगी, साहब के लिए जोरदार एक बार ताली बजाएं। जय हिंद, जय मोदी। बरोबर पवन ऍडव्होकेट आहे, कदाचित तुम्हाला माहित असेल, एका वेगळ्या परिस्थितीतून त्यांनी हा प्रवास केलेला आहे। आणि सर प्रतिष्ठानमध्ये आपल्याला एवढे चांगली मंडळी आहेत या ठिकाणी, की आज आपल्या या संपूर्ण या सभागृहामध्ये जीएसटीचे कमिशनर देखील आपण या ठिकाणी आहेत, आमचे दळवीच आहेत। तर रवीच्या ठाण्यावरून खरोखर ज्या दिवसापासून ते वायकर साहेबांच्या संपर्कात आले ते आज सगळे त्यांनी वायकर साहेबांची पाठ सोडलेली नाही। जीएसटीचे कमिशनर म्हणून ते सध्या काम करत आहेत आणि ठाण्यावरून आज या ठिकाणी ते आलेले आहेत। या प्रतिष्ठानचे एक सदस्य आहेत, मी त्यांना विनंती करेन दळवी साहेबांना की आम्हाला आपण कृपया द्याव्यात, कारण का अशी मंडळी जर या प्रतिष्ठानामध्ये असतील तर निश्चितच हा या प्रतिष्ठानचं भाग्य ठरेल आणि अशी चांगली चांगली मंडळी आपण यापुढे जोडत जाऊ। मी दळवी साहेबांना विनंती करतोय की कृपया आपण आजच्या या शुभ प्रसंगी छोटंसं आपले त्या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले सर्वोच्च लाडके खासदार आमचे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमच्या मॅडम विजयबाई पटेल साहेब, तसेच इतर सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले, तसेच या प्रतिष्ठानाचे अध्यक्ष बाबू खोत व इतर सन्माननीय पदाधिकारी साहेबांचं आपल्याला कल्पनाच असेल की खासदार म्हणून निवड झाल्यानंतर त्यांचं कार्यक्षेत्र बरंच वाढलेलं आहे। साहेबांचा सामाजिक टच जो आहे तो आम्ही अधिकारी म्हणून मी 2014 पासून पाहत आहे। मला एक सर एक आवर्जून गोष्ट सांगायची आहे की निरपेक्ष आणि कोणावरही अन्याय होऊ नये त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून मी जेव्हा साहेबांसोबत डीपीसी ज्या वेळेला व्हायची रत्नागिरीला, त्यावेळेला अनेक लोक आम्हाला रेस्ट हाऊस वरती भेटायला यायचे, साहेबांना भेटायचे, वेगवेगळ्या पक्षातले लोक भेटायचे। काही स्वतःच्या पक्षातले लोक सांगायचे की साहेब आम्हाला निधी दिला, आपण हे बाकीचे दुसऱ्या पक्षातले आहेत,
साहेबांनी निष्ठून आणि एकदम स्ट्रिक्टली त्यांना सांगितलं होतं की असं काही होणार नाही. कोणत्याही पक्षाची लोक असू देत, मी जनकार्य जे आहे त्यासाठी कुठेही मागे पडणार, मी पक्ष पाडणार नाही. लोकांचे कामं व्हायला पाहिजे आणि साहेबांनी जी कामं वाटली ती प्रत्येक पक्षाच्या माणसाला वाटली. त्यामुळे मी असं साहेबांना फार जवळून पाहिलंय, साहेबांचं सामाजिक कार्य जवळून पाहिलंय आणि हे कार्य कुठेही कमी पडू नये याकरता साहेबांनी मला सांगितलं आणि हे प्रतिष्ठान निर्माण केलेलं आहे. मला खात्री आहे की हे प्रतिष्ठान जे आहे त्याची प्रतिष्ठा उत्तरोत्तर वाढत जाईल आणि आपल्याला हे कार्य गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण जिल्हा, संपूर्ण राज्यावर पसरेल अशी मी ईश्वराची प्रार्थना करतो आणि मी दोन शब्द सांगतो. जय जय महाराष्ट्र. वेगवेगळा कार्यक्रम होतो. असं काही माझ्या नावाने मित्रमंडळ वगैरे असं काही होईल असं मला माहित नव्हतं. परंतु विधिलिखित वेगळंच आहे आणि विधिलिखित जे घडवतंय ते घडत जाते. ज्या वेळेला माझ्यावरती वेळ आलेला होता त्यावेळेला 5-6 लोक माझ्याकडे होती, ती 10 झाली असती जास्तीत जास्त. पण त्या लोकांनी एक आधार दिला. मी माझी माणसं शोधत होतो की मला येऊन आधार देतील, परंतु त्यांनी तो आधार दिला नाही. उलट माझ्यावरती खड्ड्यात पडल्यानंतर माती टाकायचं काम केलं. आणि आज चारी बाजूने ते माझ्या ओळखीच्या माणसांकडे जाऊन त्यांना विचारणा करतात, आम्ही काहीच नाही केलं, आम्ही हे नाही केलं. ठीक आहे, मला त्या याच्यात जायचं नाही, झालेल्या गोष्टी विसरायच्या असतात. नाही तुम्ही केलं ना, नका करू, नाही आम्ही समजू. परंतु जगाने ते पाहिलेलं आहे. खोटं बोलायचे देखील हद्द असतं. त्यामुळे ज्याने जसं वागायचंय वागतील, वागले. माणसाने क्रिएटिव्ह असणे गरजेचं आहे आणि क्रिएटिव्हिटी ही प्रत्येकाकडे असते, परंतु क्रिएटिव्हिटी नवीन निर्माण करते आणि त्या पद्धतीने आता ह्या वर्षामध्ये सर्व नवीन निर्माण होत. हे नवीन निर्माण होत असताना आपल्याला चांगल्या गोष्टी समाजासाठी ठेवायच्या. लोकांना आधीच कळलेलं नाहीये की आयुष्य हे खूप छोट आहे, हे मोठं नाहीये, ते भांडून चालत नाही, किचकिच करून चालत नाही. तर ते चांगल्या तऱ्हेने आनंदात घालवणं हे प्रामुख्याने महत्वाचं आहे. दुःख समोर असतात, तीच कवटाळून चालत नाही. आणि म्हणून कर्तव्य हे पहिलं प्राधान्य देऊन आपण ते चाललं पाहिजे, चालायला पाहिजे. काही लोक होती की नॉन पॉलिटिक्सच्या बाबतीमध्ये आपल्याला ही लोक देखील पाहिजे. नाही आम्हाला पक्षामध्ये नाही, पण आम्हाला तुमच्यासाठी काम करायचंय. ठीक आहे, बाबूनी मला सांगितलं की असं असं आहे. सानपचा मुलगा ते बिचाऱ्याने रात्रंदिवस आपल्याबरोबर काम केलं. बाकीचे आपण होतोच, ज्ञानू होता आहे, बाकीचे सर्व होते, म्हणजे तुम्ही लोक सर्व होतात. परंतु या लोकांनी जे काही ओळखत नाही, काही नाही, ही लोक पण आली आपल्याकडे. बाकीच्या लोकांना तुम्हाला ओळखतोय मी, पण ही लोक जी आली, आदिवासी एरिया असेल, आणखीन कुठलाही एरिया असेल, गरीब असेल, अडलेला असेल, नडलेला असेल, त्याला आपल्याला मदत करायची आणि त्या भावनेतनं चाला. ठीक आहे, तो आपला दुश्मन असेल तरी काम करा, काय हरकत नाही. होईल काय, नाही होईल, होईल ते त्याच्यावरती. आणि म्हणून मी सांगितलं ना, आयुष्याचं लाईफ हे खूप कमी आहे. ज्याला कळलं आनंद घ्यायला आणि द्यायला ना, तेवढंच करा. आनंद देण्याचा प्रयत्न करा. आनंद आपल्याला आपोआप मिळतो, पण तो देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, ज्याने कोणी आपल्यावरती आघात केले, नाही केले, काय विसरून जा, विसरून जा, अजिबात आजपासूनच विसरून जा की ते काय होते नव्हते, काय असेल ते असून ते. आपण चांगलंच करायचं, कारण चांगलं करण्यासाठी देवाने तुम्हाला जर वेळ दिलेली आहे तर त्या वेळेचा सदुपयोग करा. एवढं मात्र नक्की सांगू इच्छितो, सदुपयोग करा. आणि त्यामुळे आपण जे काय माझ्या नावाने माझी विनंती आहे की तुमच्या नावाने करतो, करा म्हटलं. त्या नावाला कुठेही गालबोट लागणार नाही. चांगलं काम करा.
लोकांनी वाहवा केली पाहिजे. माझ्या नाव तुम्ही रजिस्ट्रेशन 1861च्या कायद्याच्या अनुषंगाने जे रजिस्ट्रेशन केलं त्यातनं चांगली कामं करू का. मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. जे जे काय लागेल तुम्हाला तिने आता सांगितलेलं आहे, मला काय बोलायची गरजच नाही कारण देणारी तीच आहे मला वाटते. तर ते जे काय असेल ते चांगली कामं करा, पण लोकांसाठी करा. नाहीतर लोकांनी हा विश्वास दाखवला नसता, आपल्याला कुठेतरी जमपुरीला पाठवून टाकलं असतं. त्यामुळे तो विश्वास लोकांचा आहे, तो कुठे सार्थकी लावा. तो विश्वासाला तडा जाईल असं हे करू नका. लोक काय बोलतात, तो काय बोलत असेल, काय बोलणारे काहीतरी आहेत लोक, ते बोलून दे. बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही, पण कामाच्या रूपाने आपण ते करायला पाहिजे. आपण कामाच्या रूपाने पुढे जाऊया. मनात की किंवा किंतू न आणता लोकांची कामं करा. आणि आपलं एक कुटुंब आहे, हे असं कुटुंब आणखीन निर्माण होऊन दे. हे विश्व आहे, विश्वात कोण कोण कुठे कुठे जोडलाय ते माहित नाही पडत आहे, कसा जोडलाय तेही माहित नाही पडत आहे. पण त्यांनी जे जोडलेलं असतं त्या पद्धतीने जोडतं आपण चांगलं निर्माण करूया. मी आपल्या सर्वांना माझ्या कुटुंबियांच्या वतीने आणि आपल्या इथल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद. एक मोठं नाव या प्रतिष्ठानच्या मागे आहे. खरोखरच समाजामध्ये विकासासाठी निश्चितच आपलं हे पाहून यश सुंदर पोर्ट्रेट छान काढलेलं आहे. खरोखरच हीच आपली शक्ती आहे या प्रतिष्ठानची. आणि तो पुढे जाईल. त्यांचा सन्मान आपण या प्रतिष्ठानच्या करत आहोत. या आजच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सन्मान पण बोला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. सुंदर सुरेश आता एक छान केलं रे. नमस्कार. खजिनदार आहेत संतोष पानप, सहखजिनदार आहेत योगेश वाघ आणि महिला सदस्य म्हणून सायली पालकर अशी संपूर्ण टीम असेल आपली. आपल्यासोबत श्री रवींद्र दत्ताराम वायकर प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य आपल्यासोबत आहेत. प्रसाद खोत हे अध्यक्ष आहेत. प्रसादजी, सगळ्यात मोठी जबाबदारी म्हणून तुम्ही आज कार्य हातात घेतलेलं आहे. ज्या पद्धतीने तुम्ही अनेक वर्ष वायकर साहेबांसोबत आहात आणि ज्या पद्धतीने वायकर साहेब जमिनीवर राहून काम करणारे व्यक्ती असं म्हटलं जातं आणि त्याच पद्धतीने विभागात काम करत होते, पण आता त्यांना दिल्लीला जावं लागतंय. पण त्यानंतर त्यांच्या पाठीमागे लोकांची सेवा करणारी कोणतरी टीम हवी, हा विचार मुळात मनात येणं फार मोठी गोष्ट आहे. आणि त्या निमित्ताने तुम्ही जे हातात कार्य घेतलेलं आहे, कशा पद्धतीने हे काम होणार आहे? निश्चितच मी पहिलं अतुलजींचं इथे मनापासून स्वागत करतो. अतुलजींनी पण पाहिलं की राजकारण एका ठिकाणी आणि समाजकारण एका ठिकाणी, कारण बाळासाहेबांनी आम्हाला ते शिकवलेलं की 80% तुम्ही समाजकारण करा, 20% राजकारण. पण मुळात आहे ना, ते 20% राजकारण पण आपल्याला जमत नाही, कारण आपण त्या धर्तीवरती वाढलोय की आपल्याला मुळात काम करायची आवड आहे आणि प्रामाणिकपणे चांगलं काम करायची ही इच्छाशक्ती ठेवलेली आहे. त्याच्यामुळे माझ्याबरोबर जी टीम आहे त्यांना मी ऑलरेडी तसंच सांगितलं आहे की तळागाळातला, म्हणजे आता इकडे गोरेगाव झाला तर तिकडे थोडासा आम्हाला त्रास आहे, कारण गोरेगावमध्ये आरे कॉलनीमध्ये फिरताना नाही म्हटलं तरी पाडे आहेत, वस्त्या ह्या लांब लांब आहेत. परंतु आम्ही तिथल्या काही मंडळींना विश्वासात घेऊन, जसं आता या ताई आलेल्या आहेत, अनेक पदाधिकारी मी चॉईस केलेले आहेत. ते पदाधिकारी चॉईस करण्यामागचा अर्थ असा आहे की ते सक्षम आहेत का, ते तिथपर्यंत पोहोचू शकतात का. कारण साहेबांच्या नंतर जरी आम्ही काम करत असलो तरी आम्हाला पण टीम पाहिजे. मुळात टीम काम कोण करणार, ज्यांच्या शरीरात रक्त संचारलेलं आहे.
वेळ लागलाय काम करायचं तोच काम करणार. अदरवाईज एखादा मनुष्य काय बोलणार, माझं कसं भलं होईल, पण मुळात त्या लोकांना आपण जवळ करणार नाही आहोत. जे त्या इच्छाशक्तीने येतील. समाजातल्या तळागाळातल्या लोकांचं काम करा. तुम्हाला जिथे जिथे अडचण लागेल तिथे आमच्याकडे साहेब आणि मॅडमनी तर आपल्याला शब्द दिलाच आहे, परंतु आमचा देखील जो अनुभव आहे तो समाजकारणात 35 ते 40 वर्षाचा आहे. 35 वर्षाचा तर नक्कीच आहे. त्याच्यामुळे आपण आपली जी नाळ आहे ती सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांशी जोडलेली आहे, लोकांशी जोडलेली आहे. मुळात माझा पिंड स्पोर्ट्सचा आहे. मी स्विमिंग शिकवायचो, जिम शिकवायचो. दहीहंडी झालं तर दहीहंडीचे आमची पथक होते. तर मुलांना काय लागतं, युवाला काय लागतं, युवा नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यात आहे. मुळात मुलांना जे जे लागेल, पण ते पण अवास्तव नसलं पाहिजे, कारण आम्ही ते पाहिलं आहे. तर त्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आता दहीहंडी आली आहे, नंतर गणपती आला आहे, नंतर नवरात्री आहे, पण मुळात आपल्या गरजा पण थोड्या कमी ठेवा, कारण साहेबांना पण तेवढं शक्य असेल तेवढं आम्ही तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न प्रामाणिक तो करू. हा झाला सांस्कृतिक क्रीडा विषयक. जशा आपल्याला कबड्डीच्या स्पर्धा घेता येत असतील तर शिवाईचं ग्राउंड आपल्याला भेटतंय. बॉडी बिल्डिंग घ्यायची असेल तर आपल्याला तिथे बॉडी बिल्डिंग घेता येऊ शकतं. म्हणजे मुलांना, तरुण वर्गाला आपल्याला कुठे न्यायचं आहे, व्यसनाधीन होण्यापेक्षा तुम्ही जर स्पोर्ट्समध्ये या, तुम्हाला आता करिअर करण्यासाठी बरेच प्लॅटफॉर्म आहेत आणि त्या मुळात माध्यमातून आपल्याला ग्राउंड अवेलेबिलिटी होते. तर आपण तिथे ते कार्यक्रम करणार आहेत. त्यानंतर साहेबांनी नाही म्हटलं तर सांस्कृतिक कार्यक्रम करण्याची आमची इथे जोगेश्वरीमध्ये नाही म्हटलं तर खूप लोक आहेत, कलाकार आहेत, त्यांना कुठे वाव देता येईल का, तर तो कसा देणार. तर एखादा फंक्शन आम्ही ज्यावेळी घेऊ त्यावेळेला फन फेअर घ्यायचं आहे आणि फन फेअर बरोबर मालवणी मराठी जत्रोत्सव, तिथे तुम्ही कलाकारांना तुम्ही एक प्लॅटफॉर्म करून देत आहे, प्लस तुम्ही खाद्य बनवणाऱ्या तुमच्या महिला बचत गटांना संधी देत आहे. अशा बरीच योजना माझ्या डोक्यात आहेत आणि बऱ्याच कल्पना मी घेऊन चाललोय. फक्त मला या सर्वांची साथ हवी आहे आणि ह्या सगळ्या लोकांनी फक्त त्याप्रमाणे साथ दिल्या तर परमेश्वराची कृपा तर राहतेच राहते, कारण आपली नीतिमत्ता स्वच्छ आहे. तर नक्कीच अतुलजी, तुम्हालाही कुठे अशी तक्रारीची वेळ येणार नाही. अशा पद्धतीचं काम मी या सर्व टीमला घेऊन करेन आणि या टीममध्ये माझ्यापेक्षा काही लोकांना अनुभव पण आहे. जर स्पोर्ट्समध्ये एखाद्याला माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल त्याचा आम्ही विचार घेऊन दहीहंडीचा काय, आता तुम्हाला मुळात सांगतो, आमचं रजिस्ट्रेशन 22 तारखेला झालंय. 22च्या नंतर आमचे पोलीस स्टेशनला आणि महापालिकेच्या अंधेरी वॉर्डला आम्ही सर्व जाऊन पत्र व्यवहार वगैरे केलेले आहे. मोठ्या पद्धतीचा गोविंदा कसा इथे आपण अंधेरी, जोगेश्वरी, अंधेरी म्हणजे जवळच झालं, पण तिथे आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहे. कदाचित तो 5,50,555 असेल. आज माझ्या मागे वायकर साहेबांसारखी फॅमिली उभी आहे आणि त्यांना अभिप्रेत असंच काम करणार ही मी इथे ग्वाही देतो. आणि या मुलांचं मन जिंकण्याचं कारण एवढंच आहे की मुलांना जे हवं आहे तेही मिळेल, वृद्धांना जे हवं आहे तेही मिळेल आणि मध्यमवर्गीयांना जिथे कुठे जॉबचं आपल्याला अडचण वाटते त्याच्यात काय कौशल्य आहे आपण हाही प्रयत्न करू की स्वयंरोजगारासाठी काही लोकांना जर पुढे आणायचं असेल आणि त्यांना कुठे स्वयंरोजगार जर निर्माण करून द्यायचा असेल, म्हणून साहेबांचे हे हात आम्ही वाढवले. थँक्यू. तर आपण पाहिलं की अशा पद्धतीने या ठिकाणी हे जे श्री रवींद्र दत्ताराम वायकर साहेबांची ही टीम ही काम करणार आहे. युवांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळे समाजकार्य या प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तर मी इथेच थांबतो. आपला अतुल आपली बातमीमध्ये पुन्हा भेटूया. थँक्यू. जय जय महाराष्ट्र. एक मिनिट